सोहळा त्याचं जयवंत शंकर मांद्रेकर यांच्या स्मरणार्थ आज इथे अशा संगीत उत्सवाला आपण साक्षीदार ठरणार आहोत. आम्ही दिलेली ही कावगी असते. तर आज या उद्घाटन सोहळा
ह्या तीनय सत्कार मूर्तींचो गौरव जालो. आमचो DYSP साळगांवकर हो हांव मुख्यमंत्री आनी तो DYSP आसलो. आमकां खूबदां मेळपाचे मिटिंगेक बीन संद मेळटाली. विष्णुबुवा शेडगांवकर हो तर हांव शिक्षक त्या वेळार तोय शिक्षक आनी आमचो गोवेकर होय तसोच आमचेर खूब फावटी गावपाक आयला. चतुर्थीचे मैफली रंगयल्या. एक खऱ्या अर्थान कर्मयोगी, एक संस्कृती वाहक अशा मनशाच्या स्मृती जागृत करपा खातीर म्हाकाय संद मेळटा, म्हाकाय उपस्थिती रावपाक मेळ्ळा. म्हाका सगळ्यांक अनुभव आसा. शेकड्यांनी हजारापेक्षा जास्त संगीताची गोडी लायणारे युवक युवती निर्माण केले. अखेर आपले ज्यो थोर कला आणि परंपरा आसा त्यो फाटल्या पिढये कडल्यान फुडल्या पिढयेक व्हरपाची कोणाची तरी जबाबदारी आसता, पावोवपाची जबाबदारी आसता. आणि जेव्हा शासन कार्यरत नसता, शासना कडल्यान ताका खास सवलती नसतात, त्या वेळार अशी काही नररत्न थोडीच असतात. एक संगीत सूख मेळचें हे एक आशा बाळगिता. तेच भाशेन जो आमचो जयवंत मांद्रेकर हो संगीत वाजवणारो जे इन्स्ट्रुमेंटल जे आयच्या काळान जायते आमकां लोक कमी मेळटा. आनी आमचे मांद्रे गांवचो ह्यो जो आमचो जयवंत मांद्रेकर आनी मांद्रे गांव खातीर एक बरें नांव हाडलां. जायतीं वर्सां ह्या संगीतान तो संगीत वाजोवन लोकांक उर्बा हाडपाचें काम करीत. त्या ठिकाणी मला मिळाली. त्यांच्या घरामध्ये ते आले होते आणि जेव्हा त्यांना बघितलं, अरे ह्यांना राज्य पुरस्कार एकदम साधे भोळे असे बघितल्यानंतर त्यांना खरं वाटेना की राज्य पुरस्कार या माणसाला. पण जेव्हा आमच्या मास्तरांनी त्या ठिकाणी हार्मोनियम वादन केलं, गायन केलं आणि एवढंच नव्हे तर त्या हार्मोनियमवर असं त्या ठिकाणी पडदा आहे, त्या ठिकाणी ठेवला, असा कपडा ठेवला आणि नुसतं ती हे स्वर काही दिसत नव्हते. आपण गाऊ लागले आणि वाजवू लागले. ते बघून चकित झाले, अरे वा, असा कलाकार आम्ही आयुष्यात कधी बघितला नाही. तेव्हा त्यांना कळून चुकलं, खरोखरच हे राज्य पुरस्कारासाठी योग्य अशी व्यक्ती आहे. पण त्यापैकीच ज्या वाद्याला दैवत मानून बुवानी प्रदीर्घ संगीताची सेवा केली ती म्हणजे संवादिनी. जयवंत सर उत्कृष्ट संवादिनी वादक म्हणून प्रसिद्ध झाले. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या आदी राज्यात बुवाने रसिकांची मने जिंकली. याशिवाय गोवा आकाशवाणीवर सलग 50 वर्षे त्यांनी संगीत सेवा बजावली. त्याच्या बरोबरीनं गोवा दूरदर्शनवरही ते कार्यरत राहिले. 2000 पेक्षा जास्त नाटकानं बुवानी संगीत साथ केली आणि त्यामध्येही कुठेतरी मोजकी म्हणा किंवा त्यापेक्षाही कुठेतरी रसिकांना भावणारी संगीत नाटकांना त्यांनी प्राप्त करून दिलं.